30 मिनिटं स्थानिक वेळ. बरोबर 12:35 टाइम काउंटडाऊन केलं जाईल. दोन्ही टीमचे 12th मॅन लक्ष सुद्धा. जर एक्स्ट्रा वेळ तुम्ही घेता 4 षटकं टाकण्यासाठी तर अंतिम षटकात तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर इनफिल्डमध्ये सेट करावा लागेल. उपस्थित सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. क्रीडा स्पर्धेचं 28वे पर्व वीर हुतात्मा चषक खाटेकर निर्णायक तिसरा दिवस तिसरा सामना सुरू होतोय. ऑनफिल्ड अंपायर सागर कापडे सरांचा लेट्स प्ले सिग्नल. दोनही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम, ऑल द बेस्ट. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत बुधाची. पहिला बॉल टॉपेज फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. झेल स्वीकारलाय. विकास माघारी परत आहेत. पहिल्या बॉलवरती धक्का. गोल्डन डकची शिकार. फर्स्ट विकेट गो डाऊन. विकास माघारी परत आहेत. त्यांना पाहायला मिळतंय पहिला सामना जो कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादाने आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिला होता. जन्मान वाघोली या दोन टीमच्या दरम्यान त्या दोन्ही डावांमध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना आपण पाहिले होते. तर या सामन्यामध्ये देखील डावाच्या पहिल्या चेंडूवरती विकास बाद होताना आपण पाहिलेले आहेत. मागच्या सामन्यात काय बॅटिंग केली देवानं. इंडिव्हिज्युअल 41 धावा त्यानं बनवल्या. कालच्या दिवसात मॅन फ्रॉम टिमगाव हर्षलच्या बॅटमधून स्पर्धेतलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक देखील आपण पाहिलेलं आहे, ज्याची जबरदस्त बॅटिंग काल आपण एन्जॉय केली. मात्र क्वार्टर फायनलमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जन्मान कोरावळे संघाच्या अगेन्स्ट. आडवा बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग स्टिकला चेंडूनं धडक मारली आहे. बेल्स उद्ध्वस्त, एस्ट्या उद्ध्वस्त. तू चल मी आहे अशी परिस्थिती. आणखीन एक धक्का बसतोय. जसे मैदानावरती पोहोचले तसे आता मैदानाच्या बाहेर परत आहेत. लागोपाठचा दुसरा धक्का. वन मोर विकेट डाऊन. संधी गोलंदाजाला विकेट हॅट्रिकची निर्माण झाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकास आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती विराज माघारी परतलेले आहेत. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. न्यू बॅटर मिडल ओव्हर्समध्ये बॅटिंग करण्यासाठी मिडल ऑर्डरला विनोद सध्या स्टॅकरिनला ऑन हॅट्रिक. ओ बॅक फुटवर आले. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. सागर कापडे सरांचा सिग्नल वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल. बॅटिंग करत असताना टीम जे बजरंग कोंडेसागरी क्रिकेट संघाच्या खात्यात. आणि सरते शेवटी मागच्या 2 चेंडूवरती 2 धक्के बसल्यानंतर महत्त्वाच्या सामन्यात सांघिक डावाचा शुभारंभ, सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा, तो देखील एक्स्ट्रा वाईडच्या एका धावेनं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, रक्षात्मक तंत्र, सुरक्षित फटका. फक्त सॉफ्ट हँडली खेळतात. बॉटमहँडचं अत्यंत सुंदर ऑबर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये बॅकअपसाठी पोहोचतात तोपर्यंत कव्हर केली जाईल एक सिंगल. आणि विथ द बॅट पहिली धाव स्कोर कार्डवरती. आणि त्या समेत इंडिव्हिज्युअल अकाउंट विनोदचं देखील आता खुलं झालेलं आहे. धावासंख्या आपण बघत आहोत सध्या सिंगल धाव्याच्या मदतीनं 2 धावा दाफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. फ्रंटलाईन गोलंदाज बुधाजी आपली उपयुक्तता सिद्ध करतायत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे विचारणा झाली आणि सिटीज पुन्हा एकदा चेंडूला टॉप ऑफ दी ऑफ स्टंप धडक मारली. फलंदाज बाद. नंदू देखील माघारी परत आहेत. पहिल्या षटकात स्ट्राईक करतायत गोलंदाज त्या ठिकाणी बुधाजी आणि त्याची बेधडक गोलंदाजी सुरू आहे. तिसरा आदरा जय बजरंग कोंडे साखरेला. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक जरूर गमावली, मात्र ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करण्यात आलेले. एका षटकात 3 धक्के दिलेले आहेत.
वेगाने येणाऱ्या वाऱ्याचा झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्याच्या घडीला फलंदाज क्रम या मॅचमध्ये कोसलतोय. बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. सलामीवीर विकास, त्यानंतर विराज, टॉप ऑर्डरला तिसऱ्या क्रमांकावरती नंदू, या तीनही फलंदाजाची नाखुश कामगिरी. मात्र दबदबा गोलंदाज बुधादीचा पहिल्या षटकात आपण बघत आहोत. अधिकचा वेळ घेतला जातोय. लक्ष सुद्धा क्षेत्ररक्षण करणारा संघ बरोबर 12:35 पहिला बॉल पडला. पहिलं षटक कंप्लीट झालं नाही, अजूनही 5 मिनिटं स्पेंड झालेली आहेत. नाव द लेग स्टिक, वन मोर वाईड. नियंत्रण बिघडले गोलंदाज बुधाजीचं. एक्स्ट्रा एक धाव, अतिरिक्त एका धावेच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत पुढे पोहोचली आहे आतापर्यंत 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फुटबॉल स्कोर जणू काही सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर 3ला 3 लॉस. स्टील 2 टू गो. कमी गती ऑफ साइडला जबरदस्त फटका. लाईन लवकर पिक केली, बॉल पाठवलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशनची पहिल्या बॉलवरती रोशनाई चौकार. पेस करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र बरोबर बॅट आणि पायाच्या समोर चेंडू पडला. त्याच कारणास्तव लाईन पिक करणं सोपं बनलं. सबमरीन डिलिव्हरी अपील. पंचांकडे विचारणा केली, दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा नकार आला. या स्थितीत अनकॉन्फिडेंट अपील रिजेक्टेड बाय बोथ अंपायर्स. स्पष्ट नकार दोन्ही ऑफिशियल्स आलाय. उत्साह जास्त होता अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता. त्याच कारणास्तव पंच सागर कापडी, सरपंच दिनेश कापडी सर यांची अधिकृत मान्यता आली नाही. डॉट बॉल, एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलं. 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. टी मॉडेल बंद करा, वेळ जास्त घेत आहे, लक्ष असू द्या. अदरवाईज तुम्हाला चौथ्या षटकानंतर एक एक्स्ट्रा प्लेअर इनफिल्डमध्ये सेट करावा लागेल. बरोबर 12:35 पहिला बॉल पडलाय. 7 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेली आहेत पहिलं षटक टाकण्यासाठी जय बजरंग असोळे क्रिकेट संघानं. नियोजित 3 षटकं आता तुम्हाला 13 मिनिटांमध्ये टाकावी लागतील. ही महत्वाची सूचना. जितका जास्त तुम्ही अधिकचा वेळ घ्याल, तो वेळ जेव्हा समाप्त होईल त्या चेंडूपासूनच तुम्हाला एक प्लेअर इनफिल्डमध्ये सेट करावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या कॅप्टन जय बजरंग असोळेचे. अधिकचा वेळ तुम्ही घेताय, जास्त डिले करू नका. सेवक येतात गोलंदाजीसाठी. निर्णायक षटक दुसरं सुरू होत आहे. सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर सध्या डीपमध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना. काव कॉर्नर, त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्याच समेत आपण बघत आहोत स्टेटिश लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फॅन लेग, मिड ऑन आतमध्ये. पहिला बॉल कव्हर्समध्ये ड्राईव्ह केला. लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस इनफिल्डला बेदलं. बॉल चाललाय डीपमध्ये लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांची कमालीची कामगिरी. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल, मिळतायत त्या धावा 2 आणि या 2 धावेच्या सोबतीनं धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती आतापर्यंत 9 धावा. 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या विकेटसाठी हळूहळू पार्टनरशिप बिल्डअप करत असताना दोन्ही फलंदाज आता इंटरेस्टेड आपण बघत आहोत. स्ट्राकर इनला विनोद. लाईन खराब आहे, गाऊडलाईनच्या फार बाहेर चेंडू. नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं. गाईडलाईनला अगदी ओलांडून जाणारा चेंडू. एक्स्ट्रा 1 धाव, अतिरिक्त 1 धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 10. तिसरा वाईड चेंडू या डावाचा. एक्स्ट्रा 3री धाव बहाल करण्यात आलेली आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत, गॅप भेदू शकले नाही. पोझिशनमध्ये फार लवकर आले होते उदयन, मात्र हवं तसं मिडलिंग, हवं तसं गॅप शॉट सिलेक्शन त्यांच्या वतीनं झाला नाही. एक सिंगल रन मिळताना दिसेल. सिंगलच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट, डबल फिगर. 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावर. वेल बॉल. बॉलनं थोडी हरकत केली, गोल्डन स्पॉटवर टप्पा पडला. आतल्या बाजूनं टर्न देखील झाला. फिंगर मोड केले होते, लाईन जज करता आली नाही. साकरेनला सेट बॅटर रोशनला, ज्याची सुरुवात चौकारानं झाली होती, त्याच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल आणि एक्स्ट्रा रन नंतर कमबॅक गोलंदाज सेवक कडून. बॅकफुटवर आले, हाफ आर्म पुल करतायत. अलंग टू द कार्पेट, बॉल डीपमध्ये मिडविकेटला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी उपस्थित आहेत. बुधाजी प्रेशर टाकला त्यांच्यावरती. 2री धाव आणि ती देखील आता सहजरित्या प्राप्त होताना दिसेल.
2 धावे बरोबरच धावसंख्या सध्या पुढे पोहोचलेली आपण बघत आहोत. बॅटिंग करत असताना जय बजरंग कोंडे साखरी क्रिकेट संघाची 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर. 11 धावेची पार्टनरशिप. 6 बॉलचा सामना करत असताना चौथ्या विकेटसाठी जी आवश्यक होती, कारण पहिल्या षटकातच 3 धक्के बसले होते. हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, आउटर एज. यष्टीरक्षक पंकज यांचं बॅकअप थोडं खराब आलं, झेल संपादित करू शकले नाही. हवं तसं पाठबल समर्थन गोलंदाज सेवकला मिळाला नाही. कॅच ड्रॉप, जीवदान मिळते रोशनला. त्या मोबदल्यात 1 धाव. धावसंख्या आपण बघत सध्या पोहोचली आहे ती 14. 14 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. विनोद स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग. झेलची संधी. मिड ऑफ आणि मिड ऑनचा फिल्डर पोहोचला होता. कॉलिंग दोघांच्या दरम्यान चुकलं. मिड ऑफच्या दरम्यान कॅच ड्रॉप. त्या मोबदल्यात 2 धावा. पुनश्च एकदा जीवदान दोन्ही फलंदाजांना देण्यात आलेलं आहे. एंड ऑफ सेकंड ओव्हर षटकं 2 संपली. 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती. 4 चेंडूत 6चं योगदान विनोदचं. रोशनचं 5 चेंडूत 7चं योगदान. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आणि हळूहळू तिसरा विकेटसाठी पार्टनरशिप. 8 चेंडूत 14 धावेचे आपण बघत आहोत. महत्वाचं काय तर दोन्ही फलंदाजांना जीवदान आता दिलेली आहेत. 12:35ला पहिला बॉल पडला होता. 12:46 झालेले आहेत. लक्ष द्या, 11 मिनिटांचा वेळ घेतला तुम्ही. फिल्डिंग करणारा संघ जय बजरंग असोले. स्पीडअप अपेक्षित आहे, अदरवाईज पॅनल्टीच्या स्वरूपात तुम्हालाच जेव्हा वेळ समाप्त होईल अगदी त्या क्षणालाच एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये सेट करावा लागेल. सेकंड स्पेलमध्ये बुधाजी गोलंदाजीसाठी फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. पहिल्या षटकात ज्यांची जबरदस्त इकॉनॉमिकल कामगिरी विथ विकेट टेकिंग ॲडव्हान्टेज आपण पाहिली होती, ते सध्या बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना पहिल्या षटकात 3 धक्के दिले होते. फ्रंटलाईन गोलंदाज पुन्हा एकदा त्यांना ही भागीदारी ब्रेक करण्यासाठी, ही पार्टनरशिप मोडीत काढण्यासाठी संघ कर्णधारांना गोलंदाज म्हणून नियुक्त केलेला आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेत. क्षेत्ररक्षणावरती संचारबंदी ऑनफिल्ड अंपायर सागर कापडे सरांनी हटवली आहे. 5 फिल्डर डीपमध्ये. ऑनसाइडला स्कोरलेग मिड विकेट लॉंग ऑन. पहिला बॉल हवा तसा बॅटवरती आला नाही. हवं तसं कनेक्शन आहे. फिल्डर डीपमध्ये थोडे दूर आहेत, मात्र बॅकअप चांगला आलं. 1 सिंगल धाव. सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत पोहोचलाय तो 17. 17 ऑन बोर्ड. सतरा धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते. लाईन खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. नियंत्रण नव्हतं दिशेवरती. राऊंड विकेटनं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता नैसर्गिक कोन बनत असतो, नॅचरल अँगल क्रिएट होतो. त्याच कारणास्तव कधी कधी त्याचा विरोधाभास तुम्हाला देखील होतो आणि तेच चित्र पाहायला मिळालं. 1 एक्स्ट्रा धाव. स्कोर 18. डाऊन दिले स्टिक. फुल टॉस. 1 मोर वाईड. अतिरिक्त 1 धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल. एक्स्ट्रा 1 धावेच्या सहाय्यानं सध्या आपण बघत आहोत पोहोचलेलं आहे धावफलक. आतापर्यंत बॅटिंग करत असताना पहिल्या डावात जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाचा 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. स्विच हिट रिव्हर्ससाठी अपील पंचांकडे झालं, मात्र गोलंदाज डेंजर झोनमध्ये आले. त्याच कारणासह एक्झॅक्टली पंचांना समजलं नाही चेंडू बॅटचा संपर्क झाला की नाही. चेंडू थापाडवरती आदलला तर तो कुठे आदलला, फिनिश कसा होतो, इम्पॅक्ट काय होता, हाईट फॅक्टर काय होता, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र गोलंदाज डेंजर झोनमध्ये आला. तीच ताकीद आता ऑनफिल्ड अंपायर सागर कापडे सरांनी गोलंदाजाला देखील दिली आहे. धावसंख्या 20. बॅकफुटवर थांबून कट करण्याचा प्रयत्न करत होते. रूम बनवला होता, रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये बॅकअप नाही. एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाडे शुभ आहे. चांगला सावके बॅटर रोशनला, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क तो घडू शकला नाही. प्रीमेडिकेटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला सध्या आपण बघत आहोत. डॉट चेंडूची सांगता सध्या होत असताना स्कोर स्थिरावलेला 20. 20 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर धक्के बसले त्या मॅचमध्ये 3. तिसरं षटक सध्या सूर्य. सेकंड स्पेलमध्ये बुधाजी. फुल टॉस. ऑन साईडला सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे. बॅकअपसाठी मिड विकेटला फिल्डर. दबावात्मक दडपणात्मक परिस्थिती. 3री धाव. ओव्हर थ्रो आणि 3री धाव देखील आता कंप्लीट करण्यात आलेली आहे.
व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट नॉट गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावेच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाले ती 23-23. लॉस ऑफ 3 विकेट. ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. स्टील 2 to go. ड्राईव्ह करतायत कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पोहोचतायत इनफिल्ड मधून. व्हेरी गुड फिल्डिंग. कॉल आला होता नॉस्ट्राकरेडला थ्रो हवा होता तो देण्यात देखील आला होता. एक सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या सध्या पुढे पोहोचलेली आपण बघत आहोत आतापर्यंत 24-24. लॉस ऑफ 3 विकेट. स्विंग अॅनमिस प्ले अॅनमिस डॉट बॉल. यशस्वी षटकाची पुनश एकदा सांगता फ्रंटलाईन गोलंदाज बुधाडीकडून. बुधाडीचा जबरदस्त 2 षटकांचा स्पेल ज्यामध्ये इफेक्टिव्ह कामगिरी प्रोडक्टिव्ह कामगिरी त्याने केलेली आहे. बुधाडीचं जबरदस्त प्रदर्शन 2 षटकांमध्ये त्याची ॲक्युरेसी त्याचं नियंत्रण आपण पाहिलं. षटकं 3 संपली. 24 धावा 3 गटांच्या मोबदल्यात. तोपर्यंत ऐकूयात डीजे ऑपरेटर मॅच आपल्या भेटीला येईल. पहिलं सत्र जसं संपेल दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील या सूचनेकडे लक्ष सुद्धा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. षटकं 3 संपली. 3 षटकांच्या अंती धावा बनवल्या गेल्या त्या 24-24. चौथं षटक युवराज गोलंदाजीसाठी येतात. यंग टॅलेंट आहे. जय बजरंग असोल्याचं स्पीडअप अपेक्षित आहे. 17 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे 3 षटकं टाकण्यासाठी. ऑलरेडी 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आम्ही लेस केला. 3 मिनिटाच्या आत हे षटक तुम्हाला टाकून कंप्लीट करावं लागेल. ही सूचना लक्षात घ्या. फिल्डिंग करणारा संघ जय बजरंग असोळे. अधिकचा वेळ आपण घेत आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. समोरच्या दिशेनं आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. लास्ट मुमेंटला बॅटचा चेहरा बंद झाला. त्याच कारणास्तव तो स्ट्रोक फिनिश होऊ शकला नाही. इनफिल्डला मिडविकेटचे क्षेत्ररक्षक थोडे वाढीश उभे आहेत. तर बॅकअपसाठी पोहोचत आहेत. एक सिंगलच्या सहाय्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचला 25. आतापर्यंत 25 क्वार्टर सेंचुरी हॅज बीन कम्प्लिटेड. शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न. नॉस्ट्राकरेडला धावचीची संधी. स्ट्राईक हवी होती. स्ट्राईक तर मिळाली मात्र रोशनला धावचीच्या स्वरूपात आपल्या विकेटचं समर्पण द्यावं लागेल. 25ला चौथा धक्का टीम जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला. फ्रंट ही भूमिका आता महत्वाच्या निर्णायक पहिल्या डावाच्या अंतिम 10 चेंडूत अदा करावी लागेल. अक्षय भालेरावला त्याची सोबत देतोय. एक्सपिरियन्स कंटेंडर विनोद 7 चेंडूत 9चं योगदान. रोशनचं 10 चेंडूत 11 धावेचं योगदान. सुरुवात त्याची चौकारानं झाली होती मात्र मिडल ओव्हर्समध्ये डॉट बॉल पर्सेंटेज त्याच्या अगेन्स्ट वाढलेली आपण बघितली. जो नुकताच धावचे 2 माघारी परतलेला आहे. स्कोर 25. 4 धक्के बसलेले आहेत. निर्णायक चौथं षटक सुरू असताना गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत युवराजला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान फुल लेंथ बरोबर बॅट आणि पायाच्या मधोमध चेंडू. यष्टीरक्षक पंकज यांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अधिकची गती होती या बॉलवरती. अधिकचा वेग होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो पूर्णपणे फसलेला आपण बघत आहोत. स्ट्रायकरला विनोदचा. धावसंख्या स्थिरावलेली. फुल टॉस मात्र टॉप एज घेतली. स्कोरलेग अंपायरचा सिग्नल आला. इट इज अ बीमर वेस्ट ऑफ बाईट.
9+1 एक्स्ट्रा 2 धावा मिळतील आणि एक्स्ट्रा 2 धावेच्या मदतीनं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत पुढे गतिमान झाली आहे. ती बॅटिंग करत असताना जय बजरंग कोंडेसागरे क्रिकेट संघाची 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता संघनायक अक्षय भालेरावला जे फ्रेशर आहेत, नौखे खेळाडू म्हणून मैदानावरती पोहोचले, त्यांच्यासाठी पहिला चेंडू फ्रीट. असं काय माइंडसेट असेल. उघडा डोले पहा नीट. बॉल फ्रीट. फ्रीटवरती हवं तसं टॅबिंग करू शकले नाही. बॅटच्या अगदी बॉटमला बॉल कनेक्ट होतो. एक सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न चालवला होता मात्र नकार दिलेला आहे. बुधाजी यांचा चांगला बॅकअप आलेला आहे डीपमधून मिडविकेटच्या दरम्यान. तोपर्यंत आणखीन एक सिंगल धावेची प्राप्ती. सिंगल धावेसोबत स्कोर सध्या पोहोचले आतापर्यंत 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. फ्रीटवरती छोटेकांनी कमबॅक केलंय, मिनी वापसी केली आहे ती गोलंदाज युवराजनं. 4 बॉलच्या स्पेलमध्ये 4च धावा त्यानं खर्च केल्यात. कमी गती चेंज ऑफ पेस. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर मात्र त्याच्याकडून झाली चूक. बॉल त्याच्या दोन्ही पायांमधून फरार झालाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफिल्ड मिस्टेक. मोबदला तर मोजावाच लागेल. चौकार. मिस्टेक्स फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला टाळाव्या लागतील. मागच्या सामन्यात देखील भरपूर साऱ्या कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर कमिट झाले होते. पाचीससाठी अपील करण्यात आलं मात्र पिचिंग आउटसाइड ऑफस्टम्प. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. DK दिनेश कापडी सरांचा कन्फर्मेशन सिग्नल. नियोजित 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकून झालेले आहेत. वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन सरते शेवटी जे बजरंग असोळेचं. 4 षटकं संपली. 33 बनवले. 8.25ची धावगती सध्या स्कोरबोर्डवरती आपण बघत आहोत. विनोद 11 चेंडू 14 धावा. एक चौकार त्याच्या बॅटमधून अक्षय त्याची सोबत देतोय. संघनायक संघ कर्णधार एका चेंडूत एका धावेचं योगदान देत असताना 4 षटकांती 33 बनवल्या गेल्या. 4 धक्के बसलेले आहेत. अंतिम षटक. पाच कोणाची नियुक्ती आता संघ कर्णधार करेल. 4 षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी ओव्हरऑल 3ही गोलंदाजांची आपण पाहिलेली आहे. स्पेशली ज्यामध्ये फ्रंटलाईन गोलंदाज बुधाजीनं 2 षटकांचा त्याचा स्पेल 15 धावा दिल्या. 3 विकेट कॅरी केल्या. सेवक यांचं 1 षटक जे 9 धावेचं राहिलं. इकॉनॉमिकल कामगिरी. युवराज यांचं नुकताच 4थं षटक ज्यामध्ये अवघ्या 8 धावा आल्या. तर अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत राहुलला. विनोद अक्षय हे 2 बॅटर. सुरुवातच खराब झाली होती या सामन्यात. प्रथम दर्शनी फलंदाजी करत असताना जयमान जय बजरंग कोंडेसागरेची. पायाचं फिनिशिंग टच अंतिम षटकात आता कसं असेल. राहुल. पहिला चेंडू फुल टॉस. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत होते. पंचांचा अप्पर वेस्ट साईड चा सिग्नल आलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. आय थिंक इट इज 3 फिल्डर सेट झालेले आहेत. स्क्वेअर ऑफ द लाईन 3 फिल्डर सेट झालेले आहेत. त्याच कारणास्तव हा 9चा सिग्नल आलेला आहे. लाईन बिलॉंग टू द अंपायर आणि त्या नियमानुसार हा 9 चेंडू आलेला आहे. स्क्वेअर ऑफ द लाईन तुम्ही 3 फिल्डर सेट केलेत. त्याच कारणास्तव हा 9 चेंडू 9+1 2 धावा 2 धावेच्या मदतीनं सध्या स्कोर पुढे पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. 35-35. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी पुन्हा एकदा बनली आहे. ती संघनायक संघ कर्णधार अक्षय भालेरावला दुसऱ्यांदा. फ्रीटवरती क्लीन बोर्ड झालेले आहेत मात्र फलंदाज सुरक्षित असेल. फलंदाज सेफ असतील. खोला टाकला होता चेंडू. संधी दिली नाही. हात खुले करण्याचे अक्षय भालेरावला. 2 फ्रीट चेंडू अक्षय भालेरावसाठी जरूर होते मात्र हव्या त्या स्ट्राईक रेटनं हवी तशी एअर स्ट्राईक त्याच्या वतीनं झाली नाही. त्रिफला उद्ध्वस्त देखील झाला होता मात्र फ्रीट असल्या कारणाने फलंदाज सुरक्षित आपण बघत आहोत. धावासंख्या स्थिरवलेली पुन्हा एकदा 35-35. 5 चेंडू बाकी आहेत. यानंतरचा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करा. मोर्या 11 पाडाले आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम खांदारे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. खडे खडे खेळतात. फुटवर्कचा हवा तसा वापर होत नाही. बदलाले त्याचा स्पष्टपणे अभाव. कॉलिंगसाठी जसं मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं असतं तसं स्कोरिंगसाठी क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं असतं आणि त्या फुटवर्कचा बदलाले त्याचा सध्या स्पष्ट अभाव आपण बघत आहोत. दुसरा डॉट.
लाईन इथे देखील चांगली ऑफस्टम्पच्या बाहेर आता कमिट झाले होते, मात्र बॉल हलकासा राईट झाला, लाईन रीड करू शकले नाही. सलगचा तिसरा डॉट. धावसंख्या सध्या स्थिरावलेली आपण बघत आहोत 35-35. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. पूर्णपणे संभ्रमामध्ये टाकलाय. डॉमिनेशन, वर्चस्व, आधिपत्य राखलंय ते गोलंदाज राहुलला. फील्ड पोझिशनचा पहिला नो जरूर आला होता, मात्र 4 चेंडूवरती अक्षय भालेरावला त्यांना बेड्यात ठोकलेल्या आहेत. हा फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली. लॉंग लेगला बॅकअप नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर होते, मात्र ते डबल मॅन्डेट झाले आणि बॉल त्यांना भेटून सीमारेषेच्या बाहेर जातो. सरते शेवटी धावसंख्येची कोंडी 5व्या चेंडूवरती फोडली आहे. संघनायक अक्षय भालेरावनं चौकार. धावसंख्या 39-39. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाचा अंतिम चेंडू. मिस टाइम फटका, झेलची संधी का. एक सिंगल सेकंडचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली होती. तिसरीच्या प्रयत्नात मात्र संघनायक अक्षय भालेराव स्ट्रायक रेटला धावची झालेले आहेत. पहिला डाव संपला, 41 बनवल्या. एकंदरीत 5 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग कोंडे साखरेना आणि दुसऱ्या डावात आता जय बजरंग असोळे समोर 42 धावेचं टार्गेट. कॅप्टन या टॉससाठी मोरे 11 पाडाले. त्याचबरोबर चेंज द गेम खांदारे. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. चेंज द गेम खांदारे संघाचे संघ कर्णधार उपस्थित आहेत. रिक्वेस्ट आहे मोरे 11 पाडाले टीम कॅप्टन आपण उपस्थित झालेल्या आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांचे आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. लगेचच टॉस आपण कव्हर करत आहोत. जयदादा गायकर यांच्या शुभ हस्ते. निर्णायक चौथा सामना. सेकंड राऊंडच्या ज्या मॅचेस आहेत त्या ड्रॉनुसारच होतील. महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. दुसऱ्या सामन्याच्या दरम्यान थोडीफार ॲडजस्टमेंट आपण केली होती, मात्र सेकंड राऊंडच्या ज्या मॅचेस आहेत त्या तुम्हाला ॲज पर लॉट्स खेळाव्या लागतील. ही महत्त्वाची सूचना आयोजन समितीची आली आहे, लक्षात असू द्या. संघ कर्णधार दोन्ही टीमचे उपस्थित आहेत. जयदादा गायकर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतो. पहिला डाव 41 बनवला गेला. हवी तशी धावसंख्या उभारली नाही, मात्र आता गोलंदाजांचा कस दुसऱ्या डावात आपल्याला पणाला लागलेला पाहायला मिळेल. 42चं टार्गेट, 42 रनचेस, रिक्वायर्ड रन रेट 8.40चा आणि द्वितीय सत्रात कशा पद्धतीनं रंगेल रनचेस, काय घडेल का बिघडेल, समालोचन कक्षामध्ये करूयात अपेक्षित बदल. इन्व्हाइट करूयात विश्वाजी केने यांना. थँक्यू सो मच. चेंज द गेम खांदारेंना टॉस जिंकलाय आणि पहिल्या डावात ते करतायत फिल्डिंग. बॅटिंगसाठी रेडी राहा. राजेश खंडागले, करण खंडागले अँड ऑल आर्मी, अर्थातच मोरे 11 पाडाले. ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. बॅटिंग करत असताना संघ जय बजरंग असोळे. 42 टू विन. 42चा टार्गेट सेट झालेला आहे. फिल्डिंग देखील लगेचच सेट करा. अधिकची दिरंगाई नको. नियोजित 4 षटके 20 मिनिटाच्या आत तुम्हाला टाकून कंप्लीट करावे लागतील. सर जाव्यात मॅचच्या दिशेनं ऑन गोईंग मॅच मधल्या आतमध्ये आपण पाहतोया असोळे त्यांच्या अगेन्स्ट कोंडे सागरे या दोन दिग्गज दरम्यान आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहे. त्या म्हणजेच 42 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये हर्षल आणि त्याच्या सोबतीनं विक्रमला आपण पाहतोय. हर्षल आणि विक्रम ही सलामीची पेर मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय.
सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असेल, या गोष्टीची नोंद घ्यायच्या. अक्षयला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आणि इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. त्या म्हणजेच 42 टार्गेट आहे. चला मॅच ऑन करायच्या. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं वीर हुतात्मा चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. विक्रम आणि त्याच्या सोबतीनं हर्षलला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय ऑन दी मार्क. पहिला चेंडू अक्षयचा. हो, इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु फारसा संपर्क नाहीये, एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल. एका धावेने श्री गणेशा होतो धावसंख्येचा. मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. दुसऱ्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक महेशने पकडला झेल आणि समाप्त होईल फलंदाज हर्षलचा खेळ. हर्षल 0 बाद. विकेटची प्राप्ती मधाशातमध्ये पाहायला मिळते. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 42 माफक असं लक्ष, परंतु सुरुवात थोडीशी शांत आणि संत पाहायला मिळते मधाशातमध्ये. मिस्टामिक स्ट्रोक झाला हर्षलचा. फलंदाज बाद झाले आणि नवीन बॅटर मधाशातमध्ये. आता मात्र आपण पंकजला पाहतो. इनॅट नंबर 3 वरती सज्ज झाला पंकज. चषक खाटेकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील ही सुंदर अशी स्पर्धा. 1:06 पहिला चेंडू मधाशातमध्ये फेकला गेला आणि त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आपण देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. शॉर्ट टर्म पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. इट्स अ मॅक्सिमम ह्यूज षटकार. मोहर पाहायला मिळाली. पुनश्चा फुलटा चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. षटकाराला तदनंतर कमबॅक केला जातोय. गोलंदाजीच्या जोरावरती गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून 8 धावा धावफलकावरती. अजूनही उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अक्षय ऑन दी मार्क. हो, पुन्हा एकदा बिग हिट केला. आता मात्र लॉंग ऑफला क्लिअर करा चेंडूला फेकून दिलाय. बाहुबली स्ट्रोक, सीमा रेषा पार, मॅक्सिमम स्ट्रोक, षटकार. हो, आता मात्र चेंडूमध्ये थोडासा खाली राहिला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी करावी लागेल,
परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत विक्रम आणि पंकज आता मात्र पुनश्च कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. चांगली फटकेबाजी करतायत. हो, पुनश्च ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकले गेलेत. आसोळे आपण पाहतो अगेन्स्ट दी. चांगली फटकेबाजी. हो, लेट कट. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. समाप्त झाला नाही. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी आता 22 धावेंची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 22 धावेंची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये कमालीची फटकेबाजी केली विक्रम आणि पंकजने आणि त्याच जोरावरती इथे मात्र कमबॅक केला जातो मधाच्या आतमध्ये आसोळी संघाच्या माध्यमातून. चला, जास्त वेळ घेऊ नका. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. जिंकण्यासाठी फक्त 22 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विराजला आपण पाहतोय. विराज ऑन दी मार्क. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. सहकार्य करा. विराज सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र थोडीशी इजा देखील होत आहे. पाणी घेऊन जा. आयोजकांना विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचं आहे. विकेट पाहायला मिळतोय पंकजच्या माध्यमातून. जशी दुखापत झाली तसं मात्र पुनश्च स्ट्राईक रोटेट करून विक्रमला स्ट्राईक एंडला आणलं आणि इथून मात्र चांगली फटकेबाजीची अपेक्षा असेल. 21 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला जरूर पार केला. अजून 21 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी आसोळी संघाला. हो, इथे मात्र फलंदाज मंकडच्या स्वरूपाने बाद. बऱ्याच दिवसांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अशा पद्धतीची विकेट मंकडच्या स्वरूपाने. पंकज होते बाद. बॅक टू द पवेलियन.
मधाच्या आतमध्ये विशालला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्या धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य या षटकामध्ये विराजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी सुरू आहे. विशालला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. हो इथे मात्र बाहेरची कडा क्षेत्ररक्षकाने हा चेंडू सोडलाय. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकीला माफी नाही. या सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. असोळे आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंडेश साखरे या 2 दिग्गज संघादरम्यान ही माश आपण अनुभवतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील. स्ट्राईक पुनश्च आपण पाहणार आहोत विक्रमगडे असेल. विक्रम ऑन दी मार्क. स्वीचिट केलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. पुनश्च इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तत्पर ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाते. सातत्याने विचार केला धावा आधीच कमी आहेत आणि या अवांतरच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती मिसफील्डच्या स्वरूपाने दिल्या जातात. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजी करत असताना असोळे संघाला होईल यात मात्र शंका नाही आहे. परंतु एका बाजूने अप्रतिम गोलंदाजी करतोय मात्र आतमध्ये गोलंदाज विराजला आपण पाहतोय. अंतिम चेंडू ऑन दी मार्क. गोलंदाज विराजला आपण पाहतोय. हो क्या बात आहे. फटका लाजवाब. धावा देखील मिळतील. आक्रमकता दाखवली अंतिम चेंडूवरती. इथे मात्र पॉवर एक्झिक्यूट केली आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकारांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 धावा विजयासाठी. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 12 धावेंची आवश्यकता. यस डीजे. अक्षयला आपण पाहतोय पुनश्च सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत या षटकामध्ये. हा फटका देखील अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकात त्यांच्या हवा कॅचच्या दूर मिसफील्ड पाहायला मिळाली. नशिबाचा चौकार. तर गोलंदाज सज्ज होतोय. अक्षयला पाहतोय. हो कमालीचा स्ट्रोक. आता मात्र निखिल डाऊन दी बॉल येतात. लॉंग ऑनला पकडलाय झेल. अप्रतिम झेल आणि फलंदाज होतोय बाद. पंकज बॅक टू द पवल्याने. असा विक्रम बाद होतोय. विक्रम आता मात्र डगआउटच्या आश्रयाला. यस डीजे. चौकाराला तदनंतर मात्र विकेट्स संपादित केल्या. धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये परेशला आपण पाहतो. फक्त 8 धावा बनवायच्या. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल. फील्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमा रेखा पार
6 धावेंसाठी बिग हिट षटकार. दोन धावेंची फक्त आवश्यकता आता जिंकण्यासाठी. हो पुनश्च इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने या धाव फलकावरती जोडल्या जातात. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची आवश्यकता असेल. हो क्या बात आहे. पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीशीट केलाय. बीमर देखील घोषित केलाय पंचांनी. 9+4 5 धावा. परंतु इथे मात्र सामना जिंकलाय आसोळे संघानं. आसोळे संघ